नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील जो विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील जो पाठ तुम्हाला दिलेला आहे 6वा पाठ म्हणजेच विज्ञान भाग 2 मधील जो पहिलाच पाठ आहे तो पाठ आज आपण पहा. पाठाचं नाव आहे वनस्पतीचे वर्गीकरण. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स असे म्हणतो. या पाठामध्ये आपल्याला 3 पॉईंट मुख्य पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे सृष्टी वनस्पती, दुसरा आहे उपसृष्टी अबीजपत्री आणि तिसरा आहे उपसृष्टी बीजपत्री. त्यालाच आपण अँजिओस्पर्म म्हणजेच सब किंगडम अँजिओस्पर्म म्हणतात. याला सब किंगडम अँजिओस्पर्म म्हणायचं, याला सब किंगडम जिम्नोस्पर्म्स असे म्हणायचं आणि सृष्टी वनस्पती म्हणजेच किंगडम प्लांटी. असे हे जे 3 पॉईंट आहेत आपल्याला हे 3 पॉईंट आपल्याला या पाठामध्ये आज पाहायचे आहे. बघा, तुम्हाला सुरुवातीला एक प्रश्न दिलेला आहे. काय म्हणतो तर पहा, रिकॉल. सजीवांचे वर्गीकरण कसे करण्यात आले आहे. आता या पाठामध्ये तुम्हाला जर पाहायचं झालं तर सजीवाचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे काय नाही आपल्याला तेच पाहायचं आहे. तर थोडक्यामध्ये सजीवाचं वर्गीकरण कशा पद्धतीत करण्यात आलेलं आहे आणि काय नाही याविषयी तुम्हाला या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, सजीव म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझम पहा. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीव म्हणजेच काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यामध्ये तुम्हाला आदिकेंद्रकी म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये प्रोकॅरिओटिक म्हणतात. दुसरं आहे दृश्य केंद्रकी म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये यूकॅरिओटिक असे म्हणतात. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 प्रकार दाखवलेले आहेत. एक प्रोकॅरिओटिक, दुसरा यूकॅरिओटिक. आदिकेंद्रकी, दृश्य केंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये तुम्हाला हा एक भाग दाखवलेला आहे मोनेरा. त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये पुन्हा 2 प्रकार दाखवलेले आहेत. एकपेशीय म्हणजेच त्याला आपण युनिसेल्युलार म्हणतो आणि बहुपेशीय म्हणजेच त्याला मल्टीसेल्युलार असे म्हणतात. एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीयमध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे म्हणजेच विथ सेल वॉल अँड विदाऊट सेल वॉल. आता हे विथ सेल वॉलमध्ये म्हणजेच पेशीभित्तिका असणारेमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात त्याचे, स्वयंपोषी आणि परपोषी. ह्याला स्वयंपोषीला ॲटोट्रॉप्स म्हणतात आणि परपोषीला हेटेरोट्रॉप्स म्हणतात. मुलांना तुम्हाला हे सर्व झालेलं आहे. पहिलं 5वी ते 8वी पर्यंतच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये तुम्हाला याचे हे जे छोटे छोटे जे पॉईंट आहेत हे सर्व हे पॉईंट तुम्हाला काही झालेले आहेत. या अगोदर जवळपास मोनेरा, प्रोटिस्टा हे प्राणीवर्गीय हे तर मागील वर्षीच आपण पाहिलेले आहेत. तर बघा, स्वयंपोषी तर तुम्हाला माहिती आहे, जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी ॲटोट्रॉप्स असे म्हणतात आणि जे दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना आपण परपोषी असे म्हणतो. आणि बहुपेशीमधला हा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे पेशीभित्तिका नसणारे, त्यामध्ये प्राणी वर्गीय. अशा पद्धतीनं आपण सजीवांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे. तर तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, या ठिकाणी पाहूया. सजीवांचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट व्हिटाकर यांनी योजलेली पंचसृष्टी पद्धती. बघा, यांच्या पद्धतीचं नाव काय आहे, पंचसृष्टी पद्धती. म्हणजेच रॉबर्ट व्हिटाकर यांनी 1969ला सर्वप्रथम त्यांनी वनस्पतीचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि जी वर्गीकरण करण्याची जी पद्धती होती त्यांची, त्या पद्धतीचं नाव काय आहे मुलांना, पंचसृष्टी. लक्षात ठेवा. आणि त्यातील मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवक या सृष्टींचा अभ्यास आपल्याला या अगोदर झालेला, मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला, या अगोदर त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. या ठिकाणी आपल्याला आता वनस्पती वर्गीय आणि कवक वर्गीय यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, रॉबर्ट व्हिटाकर यांची जी पंचसृष्टी आहे, ही जी पंचसृष्टी आहे, पंचसृष्टी म्हणजे काय, ही कोणती आहे तर इथं पहा. त्यामध्ये ह्या पंचसृष्टीमध्ये कशा कशाची विभागणी होते तर मोनेरा, प्रोटिस्टा, त्यानंतर प्राणीवर्गीय, वनस्पती वर्गीय आणि कवक वर्गीय. म्हणजेच याला आपण मोनेरा, प्रोटिस्टा, प्राणीवर्गीयाला आपण ॲनिमलिया असं म्हणतो इंग्रजीमध्ये. कवकवर्गीय म्हणजे फंगाय, लक्षात घ्या.
त्यानंतर वनस्पती वर्गीय म्हणजेच प्लांटी. हे जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. ह्यालाच ही पंचसृष्टी पद्धती असे आपण म्हणतो. तर मुलांनो, आपल्या परिसराला हिरवाई देणाऱ्या वनस्पती सृष्टीमध्ये कोणते रहस्य दडले आहेत आणि त्यामध्ये कोणती विविधता आहे ते आपल्याला आता या पाठामध्ये पाहायचं आहे. चला तर मग आता पुढचा पॉईंट काय दिलेला आहे तो पाहूया. तो म्हणजे सृष्टी, वनस्पती, किंगडम, प्लांटी. पहा, वनस्पती पेशीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवितात. बघा, छान असा प्रश्न दिला आहे तुम्हाला. सांगा पाहू म्हणून दिलेला आहे. कॅन यू टेल मी, वनस्पती पेशीमध्ये असणारी कोणती वैशिष्ट्यपूर्ण अंगके तिला प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवितात. बघा, प्राणी पेशीपेक्षा वेगळी ठरवतात असं कोणतं अंगक आहे? ते म्हणजे आहे मुलांनो क्लोरोफिल, म्हणजेच हरित लवक. हरित कोणता आहे? हरित लवक. हरित लवके म्हणजेच क्लोरोफिल म्हणतो आपण. प्राणी पेशीमध्ये हे क्लोरोफिल नसतं, जे की वनस्पती पेशीमध्ये असतं. तर हे एक वैशिष्ट्य आहे, महत्त्वपूर्ण असं हे अंग आहे. पहा, पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखले जाते. बघा, वनस्पती कशाला म्हणतात? वनस्पती हरितद्रव्यांच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करीत असल्याने स्वयंपोषी झालेल्या आहेत. बघ, आत्ता जे आपण सांगितलं तुम्हाला मी की हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल याच्या सहाय्याने वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या मदतीने कशा आहेत? स्वयंपोषी आहेत. म्हणूनच वनस्पती ह्या स्वयंपोषी आहेत, ऑटोट्रॉफ्स आहेत. आणि प्राणी हे परपोषी आहेत. का? कारण प्राण्यांमध्ये हरित लवक नाही, म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. तेच वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. वनस्पती सृष्टीमध्ये असलेले सजीव हे इतर सर्व सजीवांसाठी अन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. म्हणूनच वनस्पती ह्या मुख्य अन्न निर्मिती स्रोत म्हणून ओळखल्या जातात. त्यानंतर पहा, आता आपल्याला हा जो पाठ आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजेच वनस्पतीचे वर्गीकरण, या वनस्पती वर्गीकरणाचा पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे वर्गीकरणाचा आधार. वर्गीकरण तर केलंय, पण कशाच्या आधारावर केलंय ते आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं. वर्गीकरणाचा आधार, बेसिस फॉर क्लासिफिकेशन. वनस्पतीचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत की नाहीत. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय मांडला पहिला? अवयव वनस्पतींना आहेत की नाहीत हे विचारात घेतले जाते. त्यानंतर पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्थांचे असणे किंवा नसणे विचारात घेतले जाते. बघा, पाणी आणि अन्न वहन करण्यासाठी ऊतीची संस्था जी आहेत, ह्या ऊती संस्था आहेत की नाहीत याचा विचार केला जातो. त्यानंतर वनस्पतीमध्ये बिया धारण करण्याची क्षमता आहे का? बघा, म्हणजे बियावरून सुद्धा हा तिसरा त्याचा आधार धरला महत्त्वाचा. आणि असल्यास त्या बियांवर फळांचे आवरण आहे की नाही याचाही विचार केला जातो. म्हणजे काही बिया कसं असतात? फळांच्या आतमध्ये असतात, तर काही बिया ह्या फळांच्या वर असतात, म्हणून त्याचा सुद्धा विचार केला जातो. व शेवटी बियांमधील बीजपत्रांच्या संख्येवरून त्याच्यामधील आणखीन पुढचा प्रकार तो म्हणजे बीजपत्राच्या संख्येवरून सुद्धा वनस्पतीचे गट वेगळे केले जातात. म्हणजे आता बीजपत्राची संख्या कशी असते? एक, त्याला आपण एकदल किंवा द्विदल म्हणतो, ते पुढं आपल्याला पाहायचंच आहे. तर त्या एक किंवा दोन बीजपत्रे आहेत, ह्या एक बीजपत्र आहे का दोन बीजपत्रे आहे याच्या संख्येवरून सुद्धा असे गट केले जातात. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे, बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री बीजे फळाच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून
आवृत्तबीजी व अनावृत्तबीजी आणि बीजांमध्ये असणाऱ्या बीजपत्रांच्या संख्येवरून एक बीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात. बघा मुलांनो, तुम्हाला या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची लक्षणं तुम्हाला सांगितलेली आहेत. पहा, पहिलं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं ते म्हणजे अवयव आहेत की नाहीत. त्यानंतर ऊती संस्थांचा विचार केला जातो. त्यानंतर बियांचा विचार केला जातो, हे इथं या ठिकाणी 3 नंबर. त्यानंतर बिया आहेत तर मग बियामधील त्याच्या ह्या पत्रांवरून त्याचं वर्गीकरण केलं जातं. एक बीजपत्री आहेत का 2 बीजपत्री आहेत. त्यानंतर यांना फुले फळे येतात की नाहीत यावरून त्याचा प्रकार ठरवला जातो. त्यानंतर बिया येणे किंवा येणे याच्यावरून बीजपत्री आणि अबीजपत्री असे प्रकार 2 प्रकार या ठिकाणी पडतात. मोनोकॉटिलेडॉन, डायकोटिलेडॉन हे असे विविध प्रकार, आवृत्तबीजी, अनावृत्तबीजी हे सर्व लक्षणे विचारात घेतली जातात. यामध्ये तुम्हाला परिचय दिलेला आहे शास्त्रज्ञांचा, तो आपण पाहूया. काय दिलेला आहे परिचय शास्त्रज्ञांचा पहा. वनस्पती शास्त्रज्ञ एचर यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेले आहे. बघा कधी केलेलं आहे, 1883 मध्ये 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. कोणी केलेलं आहे? एचर हे शास्त्रज्ञ आहेत. यांनी 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचं 2 उपसृष्टीमध्ये वर्गीकरण केले आणि त्यानुसार या 2 ज्या उपसृष्टी सांगितलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत पहा. अबीजपत्री व बीजपत्री अशा 2 उपसृष्टीचा विचार वनस्पती वर्गीकरणासाठी या शास्त्रज्ञांनी केलेला आहे. पहा, आता आपल्याला ह्या ज्या 2 उपसृष्टी दिलेल्या आहेत ह्या 2 उपसृष्टी आता आपल्याला पाहायच्या आहे. यामध्ये पहा, पहिले दिलेलं आहे उपसृष्टी अबीजपत्री वनस्पती, त्यालाच आपण क्रिप्टोगॅम्सिस म्हणतो. पहा, यामध्ये तुम्हाला निरीक्षण करा म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजे एक प्रयोग दिलेला आहे. हा प्रयोग जो आहे हा प्रयोग तुम्ही प्रयोगशाळेत करू शकता. शाळेमध्ये आपल्या जी प्रयोगशाळा असते त्या प्रयोगशाळेमध्ये शिक्षकांच्या मदतीने हा प्रयोग तुम्ही करून पाहू शकता. काय सांगितलेलं आहे पहा, की हिरवट रंगाचे पाणी असणारे डबके शोधा आणि पाण्यातील हिरवे तंतू गोळा करा. ते पेट्री डिशमध्ये ठेवून पाण्याने स्वच्छ करा आणि त्यातील एखादा तंतू काचपट्टीवर पाण्याच्या थेंबात सरळ पसरा. हा प्रयोग तुम्ही जर करून पाहिला तर तुम्हाला काय लक्षात येते ते पण आपल्याला आता इथं पुढं पाहायचं आहे. पहा, काचपट्टीवर आच्छादक काच ठेवून सूक्ष्मदर्शीच्या मदतीने याचं काय करायचं, निरीक्षण करायचं आणि त्या सरळ तंतूमधील पेशींमध्ये हिरव्या नागमोडी रेषांसारखे हरित लवक आपण पाहिले का. आणि या वनस्पतीचे नाव काय आहे तर त्या वनस्पतीचे नाव आहे स्पायरोगायरा. मुलांनो लक्षात घ्या, हे जे आपण डबक्यांमधील पाणी घेऊन त्याच्यामधील जे हिरवे तंतू घेतले ते हिरवे तंतू म्हणजेच काय होते तर ते आहे स्पायरोगायरा नावाची ही वनस्पती. तर ही स्पायरोगायरा वनस्पती काय आहे आणि त्याचं चित्र कसं आहे, ती दिसते कशी हो का या ठिकाणी दाखवलेली आहे ती पहा. ही आहे स्पायरोगायरा. या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसत आहे पहा. हे जे तंतू आहेत हे अशा पद्धतीने दाखवलेले हे जे तंतू आहेत, ओके, तर हे सर्व तंतू हे काय आहेत, स्पायरोगायरा वनस्पती आहे. पहा, त्यामध्ये विभाग 1 दिलेला आहे तुम्हाला थॅलोफायटा. काय सांगितलेलं आहे थॅलोफायटा या गटामध्ये पहा. या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात. मूळ, खोड, पाने, फुले असे विशिष्ट अवयव नसणाऱ्या हरित द्रव्यामुळे स्वयंपोषी असणाऱ्या वनस्पतींच्या या गटाला आपण शैवाल म्हणजेच अल्गी म्हणतात. लक्षात घ्या, शैवाल म्हणजे काय किंवा अल्गी कशाला म्हणतात. शैवालामध्ये खूप विविधता आढळते आणि एकपेशीय, बहुपेशीय, अतिसूक्ष्म तर काही ठळक व मोठ्या आकाराची शैवाले आढळतात. आता त्यामध्ये जर आपण उदाहरण जर पाहायला गेलो तर उदाहरणामध्ये बघा,
स्पायरोगायरा, इलोथ्रिक्स, उल्वा, सरगॅसम इत्यादी. यातील काही वनस्पती गोड्या तर काही खारट पाण्यामध्ये आढळतात. या वनस्पतींचे शरीर प्रामुख्याने मऊ व तंतुरूपी असते. ह्याच गटात हरितद्रव्य नसलेल्या विविध प्रकारच्या किण्व बुरशांचा स्वतंत्रपणे सुद्धा समावेश होतो. त्यास आपण कवके असेच म्हणतो, म्हणजेच कवके म्हणजेच फंगाय असे म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला जी ही दाखवलेली आहे चित्रे पहा, यामध्ये काही आकृत्या दाखवलेल्या आहेत. ही उल्वाची आकृती आहे, हे कारा आणि हे स्पायरोगायरा, असे हे तिन्ही प्रकार तुम्हाला या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. पहा, हे तिन्ही चित्र तुम्ही व्यवस्थित पहा. हे उल्वा, त्यानंतर हे कारा आणि हे स्पायरोगायरा. स्पायरोगायरामध्ये हे तुम्हाला त्याची नावंसुद्धा दाखवलेली आहेत. स्पायरोगायराची आकृतीसुद्धा तुम्हाला परीक्षेत बरेच वेळेस विचारलेली आहे. पेशीभित्तिका कोणती असते, पेशीभित्तिका कशाला म्हणतात, केंद्रक कोणतं आहे, त्यानंतर पायरेनॉइड काय आहे, हे सर्व तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण करून पाहू शकता. त्यानंतर मुलांनो, आता आपल्याला पुढचा पॉईंट त्यामध्येच पाहायचा आहे. आता आपण थॅलोफायटा पाहिलेला आहे, त्यामध्ये पुढचा पॉईंट दिलेला आहे आपल्याला ब्रायोफायटा. ब्रायोफायटा गटाचं सुद्धा निरीक्षण करा व चर्चा करा म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. हे सुद्धा पाहत असताना आपण लक्षात घ्या, या ठिकाणी सुद्धा एक प्रयोग दिलेला आहे की पावसाळ्यात जुन्या ओलसर भिंतीवर, विटांवर किंवा खडकांवर हिरवागार मऊ गालीचा पाहिला असेलच. मऊ गालीचा म्हणजेच आपल्याला हिरवा जे भाग जो दिसतो तो म्हणजेच शैवाल. तर या छोट्या पट्टीने तो अलगद खरवडा आणि मिळालेल्या वनस्पतीचे भिंगाखाली निरीक्षण करून चर्चा करा. मग आता याची जर चर्चा आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दोन गोष्टी यामध्ये लक्षात येतात. काय पहा, या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते, कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते. ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणतात. उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर राहणारे, यांना आपण उभयचर म्हणतो. यांना असं का म्हणतात? कारण त्या ओलसर मातीत वाढतात, परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज लागते, म्हणून यांना उभयचर म्हणतात. त्यानंतर पुढे पहा, या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात. ह्या तीन गोष्टी लक्षात घ्या. लक्षात कोणते? पहिलाच काय सांगितलेलं आहे तुम्हाला, ते तर उभयचरचं लक्षात आलंच. आता हा दुसरा पॉईंट महत्त्वाचा काय सांगितला पहा, या वनस्पती निम्नस्तरीय, बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात. यांच्यामध्ये प्रजनन हे बीजाणू निर्मितीने होते आणि ब्रायोफायटा विभागातील वनस्पतींची रचना चपटी रिबीनसारखी लांब असते आणि या वनस्पतींना खरी मुळे, खोड, पाने हे नसतात. आता ही खरी मुळे म्हणजे काय आपल्याला पुढं पाहायचंच आहे. ही तर पानांसारखी रचना नसतात व मुळांऐवजी मुळांसारखे अवयव म्हणजेच मुलाभ असतात, म्हणजे अतिशय लहान असे बारीक तंतुमय मुळे. पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात. उदाहरणार्थ मॉस, क्युनारिया, मर्केशिया, अँथ्रॉसिरॉस आणि रिक्सिया इत्यादी ही त्याची काय आहे उदाहरणे आहेत, आपण पाहू शकता. पहा, ह्या ठिकाणी तुम्हाला काही कृत्या दाखवलेल्या आहेत, चित्र दाखवलेले आहेत. त्या चित्रांमध्ये पहा, तुम्हाला या ठिकाणी मुलाब दाखवलेले आहेत. आत्ता जे तुम्हाला सांगितले मुलाब, हो का, ह्या पानांना अतिशय असे बारीक असे हे जे दिसतात हे काय आहेत? हे सर्व मुलाब आहेत, लक्षात घ्या. या ठिकाणी पण आहेत, या पण. तर हे पानांसारखे हे काही भाग. तर हे जे आहेत फ्युनारिया, मर्केशिया, अँथॉसिरॉस, हे जे तीन आहेत हे ब्रायोफायटा विभागातील वनस्पती तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. यांचं निरीक्षण करा. त्यानंतर
पुढे तुम्हाला पॉईंट दिलेला आहे, निरीक्षण करा व चर्चा करा. मुलांनो, तुम्ही अशा पद्धतीची एक वनस्पती जी आहे, ही वनस्पती बागेमध्ये किंवा घराच्या समोरील जो बगीचा आहे त्या बगीच्यामध्ये तुम्ही ही वनस्पती पाहिली असेल. या वनस्पतीचं नाव आहे नेचे. जर तुम्ही पाहिले असेल तर त्याचं जर निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला हा पॉईंट खूप लवकर क्लिअर लक्षात येईल, आणि जरी पाहिले नसेल तरी या ठिकाणी तुम्हाला हा पॉईंट क्लिअर समजून जाईल. तर पहा, या ठिकाणी नेचे ही जी वनस्पती आहे त्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. काय दिलेलं आहे पहा, बागेतील शोभिवंत झुडपांमध्ये तुम्ही नेचे पाहिलेच असेल. पूर्ण वाढ झालेल्या नेच्याचे एक पान घेऊन त्याचे सखोल तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. यामध्ये निरीक्षण जर केलं तर तुम्हाला एक बाब लक्षात येते, ती म्हणजे कोणती, ती पहा. यामध्ये पहिलाच पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, म्हणजेच विभाग 3 आपण जे पाहिलो त्यामध्ये टेरिडोफायटा. कोणता आहे हे? टेरिडोफायटा. याची स्पेलिंग पहा मुलांनो, या ठिकाणी पीचा उच्चार होत नाही, टेरिडोफायटा असं त्याला म्हटलं जातं. या गटातील वनस्पतींना मुळे, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र ऊतीसुद्धा असतात, पण यांना फुले, फळे येत नाहीत. नीट लक्षात घ्या मुलांनो, आपल्याला तिन्ही गटामधलं पुन्हा शेवटी डिफरन्स पाहायचा आहे, ते म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. यांच्यामध्ये तुम्हाला वेगळेपणा काय दिसला आणि त्यांच्यामध्ये साम्य काय दिसलं हे आपल्याला पुढं पाहायचं आहे. त्यासाठी हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा की या ठिकाणी जो विभाग 3 हा जो टेरिडोफायटा आहे, यामध्ये फुले, फळे येत नाही. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे प्रजनन होते. बघा, हे जे पानाचा पाठीमागची बाजूची ही जी बीज आहे, ह्या बीजाणूंमार्फत काय होत असते, त्यांचं प्रजनन होत असतं. उदाहरणार्थ फर्न्स, नेफ्रोलेपिस असे म्हणतात त्यालाच. त्याचंच नाव काय आहे? फर्न्स किंवा नेफ्रोलेपिस. त्यालाच आपण नेचे असं सुद्धा म्हणतो. मार्सेलिया, टेरिस, एडिएंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, त्यानंतर लायकोपोडियम, ही जी सर्व वनस्पती आहेत, ह्या सर्व वनस्पती टेरिडोफायटा गटातील वनस्पती आहेत. तुम्हाला या ठिकाणी त्यांचे चित्रसुद्धा दाखवलेली आहे. या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते. लक्षात घ्या मुलांनो, 3 पॉईंट सांगितले तुम्हाला. अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे, तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते. म्हणजे दोन्ही प्रकारचं प्रजनन या ठिकाणी होतं. आणि या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था सुद्धा असते. हे 3 पॉईंट या ठिकाणी लक्षात घ्या. यामध्ये यांची आकृत्या पहा. हे जे वनस्पतीचे हो का पाठीमागची बाजू दाखवलेली आहे पानाची, ही अशा पद्धतीची ही वनस्पती असते आणि ठळक हे असे पॉईंट तुम्हाला दिसतात. त्यानंतर हे खाली दाखवलेले हे दुसरे 2, सिलॅजिनेला आणि लायकोपोडियम, हे टेरिडोफायटा विभागातील सर्व वनस्पती आहे. तर आता का या ठिकाणी प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की जरा डोके चालवा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे तिन्ही पॉईंट आपण आत्ता या ठिकाणी पाहिलेले आहेत मुलांनो. तर थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या तिन्ही गटातील वनस्पतीच्या शरीर रचनांमध्ये फरक असले तरी त्यांच्यामधील समानता कोणती आहे ही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहे. या तिन्हीचंही पुन्हा एकदा तुम्ही निरीक्षण करा. पुन्हा हा व्हिडिओ पॉज करून पुन्हा तुम्ही पहा, त्याचं निरीक्षण करा आणि यामध्ये समानता कोणती दिलेली आहे आणि यांच्यामध्ये फरक काय आहे हे दोन्हीही तुम्ही त्याचं वर्गीकरण तुमच्या वहीवर मांडा आणि त्याच्यातली समानता जी आहे ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्यानंतर पुढचा पॉईंट काय दिलेला आहे तो आपण पाहूया.
प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जरी दिलेलं जरी असेल, बघा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, या सर्वांचे प्रजनन बीजाणूंद्वारे होते. त्यांच्या शरीरातील प्रजनन संस्था अप्रकट असल्याने त्यांना अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅम्स म्हणजे लपलेली प्रजनांगे असणाऱ्या वनस्पती असे म्हणतात, त्याला क्रिप्टोगॅम्सला. तर असे म्हणतात, अबीजपत्री असे सुद्धा म्हणतात. जरी हे सगळं या ठिकाणी बीजाणूद्वारे होते असं ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं जरी असेल, तरी मुलांनो याच्यामधील जो तिन्हीतला जो फरक आहे तो फरक मला तुम्ही लिहून पाठवू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर मुलांनो आता पुढचा जो पॉईंट दिलेला आहे तो कोणता पॉईंट आहे पहा. त्यामध्ये पहिला तुम्हाला दिलेला आहे पुढची सृष्टी, ते म्हणजे उपसृष्टी बीजपत्री फनेरोगॅम्स. बीजपत्री म्हणजेच फनेरोगॅम्स ही उपसृष्टी, सब किंगडम फनेरोगॅम्स म्हणजे उपसृष्टी बीजपत्री तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. या अगोदर आपण सब किंगडम्स क्रिप्टोगॅम्स म्हणजे अबीजपत्री पाहिलेली आहे. आता आपल्याला या ठिकाणी बीजपत्री पाहायचं आहे. यामध्ये पहा, ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. लक्षात ठेवा. परत एकदा, ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री म्हणतात. त्यांच्यात प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात, ज्यामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो. बिया रुजताना सुरुवातीस काही काळ भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर होतो आणि बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे या वैशिष्ट्यावरून हे बीजपत्री वनस्पतीचे पुन्हा दोन प्रकार पडतात. ते म्हणजे अनावृत्त बीजी व आवृत्त बीजी असे पुन्हा दोन प्रकार म्हणजे दोन विभाग पडतात. कशावरून पडलेले आहेत? बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे. लक्षात घ्या, बिया फळांमध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे या वैशिष्ट्यावरून बीजपत्री वनस्पतीचे पुन्हा दोन विभाग केलेले आहेत. ते म्हणजे अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी असे विभाग आहेत. त्यामध्ये तुम्हाला इथं खाली पहिला विभाग दिलेला आहे आवृत्त बीजी वनस्पती म्हणजे जिम्नोस्पर्म. तर आता काय आहे आपण या ठिकाणी पाहूया. पहा, सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला जे हे जिम्नोस्पर्म्स दिलेलं आहे, जिम्नोस्पर्म म्हणजे काय तर लक्षात घ्या, या जिम्नोसचा अर्थ आहे न झाकलेले, म्हणजेच त्याला अनावर्त असे म्हणतो. आणि स्पर्म म्हणजेच या ठिकाणी बी. हे दोन शब्द लक्षात ठेवा. पहा, यामध्ये काय दिलेलं आहे याचं निरीक्षण करायला सांगितलेलं आहे तुम्हाला. या ठिकाणी दोन वनस्पतीसुद्धा इथं दाखवलेल्या आहेत, अनावृत्त बीजी वनस्पती. त्यामध्ये इथं सायकसचं चित्रसुद्धा दाखवलेलं आहे. तर पाहूया. बागेतील सायकस वृक्ष किंवा ख्रिसमस ट्री आणि जास्वंदीचे झाड, लिलीचे रोप अशा सर्व उपलब्ध वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांची तुलना करायला सांगितलेलं आहे. बघा, तुम्हाला आढळलेली साम्य आणि फरक यांच्यात त्यामध्ये नोंदी करायच्या आहेत. आणि आधी पाहिलेल्या अनावृत्त बीजी वनस्पती व या वनस्पती यात कोणता फरक तुम्हाला आढळलेला आहे याचं सुद्धा तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. या अगोदर आपण जे पाहिलेले आहेत अनावृत्त बीजी वनस्पती किंवा आपण या अगोदर ज्या अनावृत्त बीजी पाहिलेल्या वनस्पती आहेत त्यांचं निरीक्षण आणि ह्या बागेमधल्या ह्या वनस्पतींचं निरीक्षण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. त्यामध्ये काय फरक आढळला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि या ठिकाणी सुद्धा आता काय दिलेले आहेत ते पॉईंट आपण पाहूया. यामध्ये पहा, अनावृत्त बीजी गटातील वनस्पती बहुधा सदाहरित, बहुवार्षिक व काष्टमय. म्हणजे काष्टमय म्हणजे त्याला आपण उडी म्हणतो मुलांना. काय म्हणायचं? उडी. ओके, काष्टमय असतात. या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात. पानांचा मुकुट तयार झालेला असतो. मुकुट म्हणजे एक पान असे मुकुटासारखे दिसतात. या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. त्यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन
नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत. मुलांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावर्त बीजी म्हणतात. फळे येत नाहीत यांनाच काय म्हणायचं? अनावर्त बीजी म्हणायचं. या ठिकाणी यांची काही उदाहरणे दिलेली आहेत. ती उदाहरणे पहा कोणती आहेत. पहिलं उदाहरण दिलेलं आहे, त्यामध्ये सायकस, पिसिया म्हणजे त्याला ख्रिसमस ट्री म्हणतो आपण, थुजा म्हणजे मोरफंकी, पायनस म्हणजे देवदार वनस्पती, ह्या सर्व वनस्पतींची उदाहरणे हे तुम्हाला या ठिकाणी अनावर्त बीज ही वनस्पतीमध्ये दिलेली आहे. त्यानंतर मुलांनो, तुम्हाला पुढचा जो विभाग दिलेला आहे तो म्हणजे आवृत्त बीजी वनस्पती, अँजिओस्पर्म्स. काय आहे ते आता पाहूया आपण. पहा, आवृत्त बीजी वनस्पती मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोय, गहू अशा बिया पाण्यात 8 ते 10 तास भिजवा आणि भिजल्यानंतर प्रत्येक बीचे 2 समान भाग होतात का हे पहा आणि त्यानुसार त्याचे वर्गीकरण करा. बघा मुलांना, अगदी सोपा घरीच करून पाहण्यासारखा असा हा प्रयोग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घ्यायच्या आणि त्या बिया 8 ते 10 तास पाण्यामध्ये ठेवायच्या आणि त्यानंतर त्याचं वर्गीकरण करायचं. म्हणजेच कसं वर्गीकरण करायचं? त्या जे बिया आहेत त्या बियांचे 2 समान भागात विभागणी होते का होत नाही यावरून त्याचे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. फुलांचे रूपांतर फळात होते व फळांच्या आत बिया तयार होतात. या बियांवर आवरण असते, म्हणजेच अँजिओज म्हणजेच आवरण म्हणजेच कव्हर असे त्याला म्हणतात. अँड स्पर्म्स म्हणजे बी. ज्यांच्या बियांचे सहजपणे 2 भाग सुटे होतात त्यांना आपण द्विबीजपत्री वनस्पती म्हणतो. आता हा जो प्रयोग वर केलेला आहे, या प्रयोगामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या 2 बियांचे सहज 2 भाग होतात, लक्षात घ्या, ज्या 2 बियांचे सहज 2 भाग होतात, सुटे होतात, त्यांना आपण काय म्हणतो? द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात. आणि ज्यांच्या बियांचे 2 भाग होत नाहीत त्यांना आपण एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतो. लक्षात घ्या, या ठिकाणी 2 नवीन पॉईंट आहेत तुम्हाला, ते म्हणजे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री. त्यालाच आपण एकदल आणि द्विदल असे सुद्धा म्हणतात. म्हणजे ज्या फळांच्या बियांचे 2 भागात रूपांतर होते त्यांना काय म्हणायचं? द्विबीज. म्हणजे 2 भाग होतात. उदाहरणार्थ आपण जर शेंगदाणे पाहिले तर त्याचे 2 भागामध्ये रूपांतर होते. तसंच एकबीजपत्रीमध्ये होते का? कोणकोणती आहेत अशी उदाहरणं ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. मुलांनो, तुम्ही मला एकबीजपत्री व द्विबीजपत्रीची कोणकोणती उदाहरणं आहेत ही उदाहरणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया. आणि तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. काय आहे या तक्त्यामध्ये आपण पाहूया. निरीक्षण करा व नोंदी पडताळून पहा म्हणून सांगितलेलं आहे. तर काय नोंदी आहेत आपण या ठिकाणी पाहूया. तक्त्यात दिलेल्या माहितीच्या आधारे मोहरी व मका यातील फरक पडताळून पहा आणि परिसरातील इतर वनस्पतीचीही निरीक्षणे करा. तर आपण अगोदर त्यांची मोहरी आणि मक्याचे चित्र पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दाखवलेलं आहे मोहरीचं आहे, तर या ठिकाणी हे जे आहे ते मका आहे. या चित्रांचं आपण निरीक्षण करूया आणि वर काय दिलेले आहेत त्यांची विभागणी कशा पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे ते आपण पाहूया. बघा, यामध्ये पहिला पॉईंट दिलेला आहे तुम्हाला बी. म्हणजे बियांची जर रचनेचा जर विचार केला आपण तर बी हे द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वर्गीकरण करायचं आहे. तर द्विबीजपत्री वनस्पती कोणाला म्हणतात? म्हणजे ज्या बियांच्या पत्रांचे 2 भागामध्ये विभागणी होती. म्हणजे ज्या फळांच्या बियाचे 2 भागामध्ये विभागणी होती त्याला 2 बीजपत्री किंवा द्विबीज किंवा त्याला द्विबीजपत्री वनस्पती असे म्हणतात. आणि
ज्या फळांच्या बियांचे 2 भागामध्ये विभागणी होत नाही त्यांना आपण एक बीजपत्र असे म्हणतो किंवा एक बीजपत्री वनस्पती म्हणतो. आता द्विबीजपत्री वनस्पतीमधील मुळांची रचना कशी असते तर ठळक प्राथमिक मुळे असतात, त्यांनाच आपण सोटमुळे असे म्हणतो. आणि एक बीजपत्री वनस्पतीमधील मुळे ही तंतुमुळे असतात. आता हे पाहायचे झाले तर उदाहरणामध्ये तर पहा, इथं दाखवलेल्या ज्या आकृत्या आहेत त्याच्यावरून आपण पाहूया. या ठिकाणी पहा, बघा ही मुळे आहेत आणि यांची ही मुळे आहेत. बघा ही कशी आहेत, तंतुमय मुळे आहेत आणि ही कशी दिसते तुम्हाला, सोटमुळे दिसत आहेत. त्यानंतर तिसरा निरीक्षण काय करायला सांगितलेलं आहे पहा, ते म्हणजे खोड. द्विबीजपत्री वनस्पतींचे खोड हे मजबूत आणि कठीण असते. उदाहरणामध्ये त्यांचं वटवृक्ष खूप मोठा असतो, त्यांचं खोडसुद्धा खूप मोठं आणि जाड असतं. एकबीजपत्री वनस्पतीमधील खोड जे आहे ते पोकळ. उदाहरणामध्ये जर पाहिलं तर बांबू आतमधून पूर्णतः पोकळ असतो. त्याच्यानंतर केळी हे आभासी असतं, आतमधून पोकळ जरी नसलं तरी ते छिद्रमय असतं, म्हणजे त्याच्यातून पाणी हे आरपार जाऊ शकते, ते असं आभासी त्याला नाव दिलेलं आहे. त्यानंतर कांदा हे चकतीसारखे असते. म्हणजे ही सर्व काय आहेत, एक बीजपत्री वनस्पतीमधील हे खोडांचे प्रकार आहेत. हे खोडांचे प्रकार लक्षात घ्या. यांचे कसे आहेत, पोकळ म्हणजे उदाहरणार्थ बांबू, आभासी म्हणजे त्याचं केळीचं उदाहरण दिलेलं आहे, कांदा. बांबू, केळी आणि कांदा या वनस्पतींची खोडे तुम्हाला सांगितलेली आहेत. आणि या ठिकाणी द्विबीजपत्रीमध्ये वटवृक्ष दिलेला आहे. त्यानंतर चौथा ते मध्ये पान. यांचे जाळीदार शिराविन्यास असतात. म्हणजे शिराविन्यास कसे आहेत, जाळीदार आहेत. तर यांचे शिराविन्यास हे समांतर शिराविन्यास असतात. शिराविन्यास म्हणजे मुलांनो जे पानावर जी रचना असते ना, ती रचना अशी, हे मुख्य पानाचा एक भाग असतो, ह्याच्यामधील जे शिराविन्यास असतात बघा, हे समांतर शिराविन्यास किंवा जाळीदार शिराविन्यास अशा पद्धतीचे शिराविन्यास असतात. तर हे शिराविन्यास तुम्ही पानांचं निरीक्षण केल्याच्या नंतर पाहू शकता. आणि फुलांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर 4 किंवा 5 भागांचे फूल, चतुर्भागी किंवा पंचभागी फूल असं असतं. आणि 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे आणि त्रिभागी फूल हे एक बीजपत्री वनस्पतीचं असतं. तर हे द्विबीजपत्रीचं 4 किंवा 5 भागांमध्ये त्याची रचना असते. तर पहा मुलांना, आपण हे सर्व निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला द्विबीजपत्री वनस्पती कोणाला म्हणतात, एक बीजपत्री वनस्पती कोणाला म्हणतात हे आपल्याला या ठिकाणी अगदी स्पष्टपणे समजतं. त्यानंतर आता हे पाठाचा तुम्हाला शेवट दिला की आपण काय शिकलो की वनस्पती सृष्टी म्हणजेच किंगडम प्लांटी. ही जी किंगडम प्लांटी दिलेली आहे, या किंगडम प्लांटीमध्ये तुम्हाला मुख्य 2 प्रकार दिलेले आहेत. ते म्हणजे पहिला प्रकार आहे या ठिकाणी बीजपत्री वनस्पती, म्हणजेच त्याला आपण क्रिप्टोगॅम्स असे म्हणतो, त्यालाच आपण अपुष्पसुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, अपुष्प म्हणजे या गटातील वनस्पतींना फुले येत नाहीत. आणि ही जी आहेत ते म्हणजे दुसरं बीजपत्री वनस्पती म्हणलेलं आहे, म्हणजे या गटातील वनस्पतींना फुले येतात, म्हणजे सपुष्प असे म्हणतात, त्यालाच आपण फनेरोगॅम असे म्हणतो. तर अबीजपत्रीमध्ये पुन्हा त्याचे प्रकारामध्ये पहिला प्रकार पाहिला आपण तो म्हणजे थॅलोफायटा, दुसरा प्रकार पाहिला ब्रायोफायटा आणि तिसरा प्रकार पाहिला तो म्हणजे टेरिडोफायटा. या थॅलोफायटाचं आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं थॅलोफायटाचं, ते म्हणजे स्पायरोगायरा. बघा, या थॅलोफायटाचं उदाहरण होते स्पायरोगायरा उल्वा. त्याच्यानंतर ह्या ब्रायोफायटाचे उदाहरण होते फिनेरिया आणि अँथोसेरस. त्यानंतर टेरिडोफायटाचे उदाहरण होते सॅलेजिनेला आणि लायकोपोडियम. ही याची उदाहरणे आहेत, लक्षात ठेवा. आणि हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे मुलांनो. हा चार्ट जर तुम्ही व्यवस्थित असा पूर्णच्या पूर्ण लक्षात जर ठेवला तर तुम्हाला परीक्षेत कोणतेही प्रश्न यावरून सुटतात. त्यानंतर बीजपत्री सपुष्पमध्ये जे दिलेले आहेत ते म्हणजे अनावृत्त बीजी
असं नाव दिलेलं आहे पहा. अनावर्त बीजी म्हणजेच त्याला आपण जिम्नोस्पर्म्स म्हणतो, लक्षात घ्या. आणि याचं उदाहरण पाहिलं होतं आपण सायकस किंवा पायनस नावाच्या ह्या वनस्पती पाहिल्या होत्या. आणि दुसरा प्रकार होता तो म्हणजे आवृत्त बीजी, याला आपण अँजिओस्पर्म्स असे म्हणतो, लक्षात घ्या. अँजिओस्पर्म्सचे पुन्हा 2 प्रकार पडलेले आहेत. ते म्हणजे कोणते आहेत? द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री. म्हणजेच याला आपण डायकॉटिलेडॉन आणि याला आपण मोनोकॉटिलेडॉन असे म्हणतो. डायकॉटिलेडॉनमधले सुद्धा आपण उदाहरणं पाहिलेली आहेत आणि मोनोकॉटिलेडॉनचे सुद्धा उदाहरणं पाहिलेली आहेत. आणि आणखीनही तुम्हाला काही माहिती असतील उदाहरणं, तर ती उदाहरणं तुम्ही लिहून मला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा. मुलांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि त्यानंतर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.